पावसाळा सुरू झाला की शेतामध्ये एखादी रानभाजी दिसते. अगदी साधी दिसते, पण या साध्या रानभाजीमध्ये एवढी प्रचंड ताकद आहे की आपले आजी आजोबा सुद्धा त्याला एक निसर्गाचं औषध असं म्हणायचे. हो, तर ती भाजी कोणती आहे पाहायचं आहे तुम्हाला? चला पाहूया. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं गावाकडची चूल या यूट्यूब चॅनलवरती. तर ती भाजी आहे कुरडूची. कशी भाजी दिसते आणि त्याचे औषधी गुणधर्म काय हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. पावसाळा आला की सगळा निसर्ग बघा हिरवाईने नटून जातो. बघा, या निसर्गरम्य वातावरणात ही आहे आमची कल्याणी, कशी आरामात चरते आहे पहा. आणि या निसर्गामध्ये बऱ्याच वेळेला बघा, तण कुठलं, पीक कुठलं, भाजी कुठली हे काहीच समजत नाही. आणि अशाच एका अफलातून भाजीचा आपण शोध घेत या परिसरात आलेलो आहोत. तर निसर्गाने दिलेलं हे हिरवाईतील सोनं आहे पहा. ही पहा, इथे दिसते हिरवाईतील हे लाल सोनं असंच म्हणावं लागेल. बऱ्याच वेळेला ही वनस्पती तुम्ही तुमच्या बांधावरती बाहेर फिरताना पाहिली असेल. तर ही आहे पहा कुरडू. आमच्या शेताकडेला असणारा हा एक मोठा तलाव आहे आणि याच तलावाच्या कडेला हा आहे दलदलीचा काहीसा भाग. आणि याच दलदलीच्या भागामध्ये, परंतु स्वच्छ असा असणाऱ्या परिसरामध्ये ही पहा, हे खैराचा झाड आहे आणि ह्या झाडाच्या पलीकडे उगवलेली ही बघा आहे रानभाजी. हो, ही आहे कुरडू. म्हणजे सोनं हे पिवळं असतं, परंतु निसर्गातील हे लाल किंवा गुलाबी सोनं आहे असं आपल्या पूर्वजांनी म्हटलंय. दिसणारी ही साधी वनस्पती परंतु अत्यंत गुणकारी आहे. तर याचे गुणधर्म हे आपण पाहणारच आहोत, पण तत्पूर्वी तुम्ही ही भाजी पाहून घ्या. सरळसोट वाढणारी, बऱ्याच वेळेला 4-4 फुटापर्यंत वाढणारी ही वनस्पती निसर्गाचं एक अनोखं वरदान आहे. याला असणारी ही पानं बघा, काहीशी टोकदार अशी ही पानं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या कोवळ्या पानांचीच भाजी केली जाते. बऱ्याच वेळेला ही भाजी प्रक्रिया करून, म्हणजे जसं की वड्या असतील म्हणा, किंवा ज्याप्रमाणे आपण त्याचा सुंटवडा वगैरे बनवतो त्याप्रमाणे सुद्धा याची म्हणजे रेसिपीमध्ये पदार्थ काही बनवले जातात. अत्यंत गुणकारी शीत प्रकारची ही भाजी आहे. आणि असेच अगदी ताटवेच्या ताटवे बऱ्याच ठिकाणी हे असे फुललेले आहेत, तेही आपण पाहूया. या ठिकाणी कुरडूला अतिशय अरुंद अशी पानं आहेत. अर्थातच ही काही वेगळ्या जातीची कुरडू आहे अशातला भाग नाही. अगदी नव्याने ही उगवत असलेली ही वनस्पती आहे. त्याचबरोबर या ठिकाणी पहा, याच गवताच्या बरोबर मध्यावरती हे पहा, हे जुनं खोड आहे कुरडूचं. आणि त्याच खोडाला आता पावसाळ्यामध्ये पालवी फुटून हे असे तयार झालेले आहेत. ह्याच्या पानावरती काही असे ठिपके आहेत. अत्यंत रुचकर अशी असणारी भाजी. साधारणपणे एक ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यामध्ये याच्यावरती एक थोडंसं असं बोटभर उंचीचं असं एक फूल उमलतं. आणि या फुलावरती वरचा जो शेंडा आहे तो गुलाबी येतो. अर्थातच ती फुलं येतात, मोठी होतात, त्याच्यामधून बी निघतं. त्यावेळेला मात्र
ही भाजी जर आपण खाल्ली तर ती काहीशी कडवट लागते, म्हणून ही फुलं येण्याच्या अगोदरच्या परिस्थितीमध्ये ही भाजी काढून आपण खाल्ली पाहिजे. बऱ्याचशा या परिसरामध्ये रानभाज्या सापडतात. ही सुद्धा एक औषधी वनस्पती आहे परंतु याचं आपण महत्त्व आणि आयुर्वेदिक गुणधर्म हे आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये कधीतरी पाहूयात. या ठिकाणी आहे हा खैर, ज्याच्यापासून काथ तयार केला जातो असा हा खैर. आयुर्वेदानुसार कुरडूची भाजी शीत गुणधर्माची मानली जाते. ती शरीरातील पित्त आणि कफ संतुलित ठेवण्यास मदत करत असते. कुरडू भाजीमध्ये आयर्न, कॅल्शियम, जीवनसत्व ए आणि सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर अँटीऑक्सिडंट्स हे भरपूर प्रमाणामध्ये आहेत. या भाजीचं जर नियमित आपण सेवन केलं आणि तेही योग्य प्रमाणात सेवन केलं तर पचन सुधारण्यास मदत होऊ शकते. शरीरातील दाह आणि उष्णता कमी होण्यास सहाय्य मिळू शकते. रक्तशुद्धीसाठी पारंपरिक पद्धतीने तिचा उपयोग केला जातो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डोळ्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त असणारी अशी पोषक द्रव्ये या भाजीमधून आपणास मिळतात. लोह आणि कॅल्शियममुळे शरीराला आवश्यक असे पोषण या भाजीमधून मिळू शकते. पण लक्षात ठेवा, रानभाजी मग ती कोणतीही असो, नेहमी योग्य ओळख करूनच तोडावी. स्वच्छ धुवून आणि नीट शिजवूनच रानभाजी ही खाल्ली पाहिजे. आणि कोणताही आजार असल्यास डॉक्टर किंवा आयुर्वेदिक वैद्यांच्या सल्ल्याने आपण भाजी ही सेवन केली पाहिजे. आपल्या पूर्वजांनी जपलेलं हे रानभाजीचं अगाध असं असणारं ज्ञान आपणही पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवलं पाहिजे. तुमच्या भागामध्ये या कुरडूला कोणत्या नावाने ओळखतात किंवा या भाजीला तुमच्याकडे काय म्हणतात हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच पारंपरिक रेसिपी, रानभाज्या आणि गावाकडच्या चुलीवरील स्वादिष्ट पदार्थांसाठी गावाकडची चूल हे आमचं यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त दर्शकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हास मदत करा. खूप खूप धन्यवाद.